नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेण तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरल्याने शेती, मत्स्यतळ्यांचे व घरांचे नुकसान। सभापती वैकुंठ पाटील यांनी नुकसान भरपाई मिळण्याबाबत दिल्या सूचना। पेण तालुक्यात मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे सोनखार गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने गावातील शेती, मत्स्यतळ्यांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने ग्रामस्थांपुढे उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले होते। गावातील घरात 5 फुटाहून अधिक उंचीपर्यंत पाणी शिरल्याने घरातील वस्तूंबरोबर अन्नधान्यांचे नुकसान झाले। त्यात विद्युत पुरवठा बंद असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। पावसाचा जोर कायम असल्याने ग्रामस्थांपुढे जीवन मरणाची टांगती तलवार निर्माण झाली आहे। बुधवारी कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, तहसीलदार तानाजी शेजाल तसेच तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सरपंच दिलीप म्हात्रे, ग्रामसेविका निलिमा जुईकर, वरसई ग्रामसेवक विष्णू दुधाटे यांना घेऊन गावात पूर परिस्थिती व नुकसानीची पाहणी केली। यावेळी ग्रामस्थांनी घरात पाणी शिरून घराचे नुकसान झाले तसेच मोठ्या प्रमाणात भात शेती व मत्स्य तळ्यांचे नुकसान झाल्याची माहिती दिली। यावेळी सभापती वैकुंठ पाटील यांनी व उपस्थित अधिकारी यांनी गावाची पाहणी करत नुकसान भरपाईबाबत कृषी विभागाला पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्याबाबत सूचना केल्या। तसेच मत्स्य विभाग तसेच कृषी मंत्र्यांकडे या नुकसानीबाबत मागणी करण्यात येईल असेही सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण। पावसामुळे आपल्या शेतीची तलावांची तर खूप वाईट परिस्थिती झालेली आहे। पण आपल्या घरात पाणी गेल्यामुळे आपली जी अन्नधान्य आणि इतर वस्तू घेतलेल्या काय झालं यावर? आम्हाला अक्षरशः राहण्याची पण सोय नाही, जेवणाची तर राहिली वेगळी, तर आमची जीवनहानी पण होऊ शकते हो इथे। बघा तुम्ही अवस्था काय आहे इथे। काय परिस्थिती झाली? गंभीर परिस्थिती होती, पाणी भरपूर होता, सर्व रूम भरलेल्या, अक्षरशः मला राहायला पण जागा नव्हती। आपल्या शासनाकडून काय मागणे? मागणी आहे म्हणजे तुम्ही बघा हो, प्रत्यक्ष लक्ष द्या, पाणी करा, त्याचा खरोखर नुकसान झालंय त्याच्याकडे तुम्ही प्रकल्पाने लक्ष द्यावं। आज भर पावसात आपण सोनखार उन्होळी येथे येऊन शेती आणि घरांची जी वाईट परिस्थिती आहे त्याची पाहणी केलेली आहात, एकंदरीत काय सांगायला हवं? अत्यंत दुर्दैवरित्या ज्या पद्धतीने घरांची हालत आहे खूपच वाईट आहे। आणि आपण बघितलं की जवळपास 1200 मिलीमीटर पाऊस या 3 ते 4 दिवसात पडलेला आहे। खरं म्हटलं तर या बेड्यांवरती आता पाण्याने पूर्णपणे वेढा घातलेला आहे। घरं जी आहेत ती घरांची सुद्धा अनेक नुकसान झालं आहे। शेत तलाव वाहून गेले आहेत। खूप मोठ्या प्रकारचं नुकसान, म्हणजे 1989च्या पुराच्या वेळेला ज्या पद्धतीचं नुकसान झालं होतं तशाच पद्धतीचं नुकसान यावेळेला झालं आहे। बघितलं तर पोलांची अवस्था बिकट आहे आणि बंदिस्त सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत अडचणीत आलेली आहे। त्याच्यामुळे शेतकरी असतील, या ठिकाणची जनता आहे, त्यांना खूप मोठा तोटा आणि त्रास सहन करावा लागत आहे। आपण शासनाकडे काय मागणी करणार आहात? शासनाकडे सरसकट पंचनामे केले पाहिजेत। शेती तर कुठली शिल्लक नाहीये, शेत तलाव सुद्धा शिल्लक नाहीयेत, घरांमध्ये पाणी आहे, घरांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रकारचं नुकसान झालंय। या ठिकाणी सर्व भागातील लोकांचे खूप हाल झाले आहेत आणि खरं म्हटलं तर सरकारने या ठिकाणी मोठ्या प्रकारची योजना या ठिकाणी आखायला पाहिजे आणि तशा प्रकारचा निधी दिला गेला पाहिजे। सततच्या मुसळधार पावसामुळे सोनखार उन्होळी गावांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय सांगाल याबाबत? साहेब, खरं सांगायचं झालं तर 89चा पूर आणि 2005चा आणि हा सातत्याने 7 दिवस पडणारा पाऊस याच्यामुळं एवढी नुकसान भरपाई झाली की दोन्ही गावं ही पूर्णपणे पाण्याखाली गेली होती। परंतु या गावांचाही संपर्क शासनाकडून तुटला होता। परंतु शासनाचे कर्तव्यदक्ष अधिकारी असणारे या तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार साहेब कमीत कमी 10 ते 15 वेळ माझ्याशी संपर्क केला। तसेच या तालुक्याचे सन्माननीय कृषी सभापती वैकुंठ शेठ पाटील, आमदार साहेब, खासदार साहेब यांचा सतत संपर्क माझ्याशी चालूच होता
आणि मी सांगितलं की साहेब आता तुम्हाला तर पर्याय राहिलाच नाही, आमची दोन्ही गावं पाण्याखाली गेलेली आहेत, परंतु आम्ही आमच्या पद्धतीने आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सोनखार उनवलीचे नागरिक, सुजाण नागरिक हे सर्व सातत्याने आम्ही ज्या होड्या पाण्यामध्ये टाकल्या 10-15 आणि त्या माध्यमातून इथे घरांना आणि शेती घरांना गेलेल्या पाण्यामुळे त्यांना रेस्क्यू केले आणि पूर्णपणे त्यांना सेफ ठेवले. कुठलीही जीवितहानी आम्ही होऊ दिली नाही. परंतु आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाचे तांदूळ वगैरे, कपडे वगैरे भिजलेले आहेत आणि त्यांना खाण्यासाठी अन्न सुद्धा नाही आहे. याची ताबडतोब माझी शासनाला एक विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत तातडीने याची दखल घेऊन कुठल्याही परिस्थितीत त्यांना मदत करावी आणि झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावे, ही शासनाला विनंती आहे.